न्यूज 18 क्राईम टाइम्स. मुंबई महानगरीचे रूपांतर सिंगापूरमध्ये होत असताना स्वप्न मुंबईकर पाहत असताना मुंबईतील मूलभूत पाया सुविधांपासून मुंबईकर वंचित राहत असतानाचा दिसत आहे. न्यूज 18 क्राईम टाइम्सचे मुख्य संपादक आणि टीमच्या ग्राउंड रिपोर्टच्या सर्वेक्षणानुसार मुंबईकरांना दैनंदिन जीवनात किती तारेवरची कसरत करायला लागत आहे याचा आढावा घेण्यासाठी आज ऐरोली टोल नाका जवळील ट्रॅफिकची मुख्य समस्या लक्षात घेता IRB टोल नाक्याचा गलथान कारभार समोर आला. टोल नाका परिसरामध्ये कुठची पायाभूत सुविधा न देता टोल वसुली तसेच टोल कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन याला जबाबदार कोण, तसेच टोल नाका क्रॉस केल्यानंतर खड्डा रस्त्यामध्ये आहे की रस्ता खड्ड्यामध्ये आहे याची पोलखोल करण्याचा प्रयत्न करत असताना मुंबईतील टॅक्स पेअर जनतेचे हावभाव कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मान्सूनपूर्व रस्त्यांची डागडुजी करण्याचे आद्य कर्तव्य प्रशासनाचे असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे हा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न उद्भवत आहे. ठेकेदार आणि महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांच्या आपसातील संगनमताने मुंबईतील रस्त्यांवर स्मशान सदृश्य परिस्थिती पाहावयास मिळत आहे. अशा मुंबईतील रस्त्यांवर जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना रोजच कानावर पडत आहेत. याला वाली कोण? अशा घटनांवर होणाऱ्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तरी कुणावर करायचा हा प्रश्न उद्भवत आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वी महानगरपालिकेचे अधिकारी युद्धपातळीवर रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम हातात घेतात आणि लगेचच गणपती विसर्जनानंतर रस्त्यांच्या खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे होते. निकृष्ट दर्जाचे काम करून कॉन्ट्रॅक्टरकडून महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पर्सेंटेजचा मलिदा देऊन अफाट काळा पैसा कमवत आहेत. त्याच्यामुळे गुजरात लॉबीतील कॉन्ट्रॅक्टर गडगंज श्रीमंत झाले आहेत आणि त्याचबरोबर मुंबईतील भ्रष्ट सरकारी अधिकारी देखील गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असताना भ्रष्टाचार करून अमाप अशी संपत्ती कमवत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर संगनमत असून रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर यांना रेग्युलर कॉन्ट्रॅक्ट मिळते कसे याची शहानिशा करून आणि कामाचा दर्जा याचा आढावा घेऊन अशा कॉन्ट्रॅक्टर्स लॉबीला ब्लॅकलिस्ट करण्याची काळाची गरज आहे. नाहीतर हे मुंबई महानगरपालिकेच्या अंगावर भ्रष्टाचाराचं बांडगुळ मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी केल्याशिवाय राहणार नाही. तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन करून या भ्रष्टाचाराच्या बांडगुळाचा समूळ उच्चाटन झालं पाहिजे. मुंबईतील समस्यांकडे महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांनी जातीने लक्ष दिले नाही तर भविष्यामध्ये देखील न्यूज 18 क्राईम टाइम्स नेहमी सतर्क राहून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोलखोल करत राहणार. ब्युरो रिपोर्ट श्री उत्तम देसाई, न्यूज 18 क्राईम टाइम्स. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.